हॅलो, परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आज आपल्याला बरंचसं काम आहे. आज आपल्याला आपल्या गॅस सिलेंडरचं काम करायचं आहे. जसं माझ्याकडे गॅस सिलेंडर नाही आहे, तर मला आता नवीन गॅस सिलेंडर घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करायला जायचं आहे. पहिले आपण तिकडं जाऊया आणि बघूया काय काय लागते काय काय नाही. त्याच्या आधी मला काही डॉक्युमेंटची लिस्ट माहिती आहे, ती आपण पहिले त्याचा आपण झेरॉक्स काढायला जाऊ. बघा, सगळी तयारी झाली. चपला घालूया. लाईट बंद, सगळं लॉक केलं आहे. चला, आपली गाडी पण खूप जास्त खराब झालेली असेल आता. ही आपली गाडी इकडे नेहमीप्रमाणे खूप जास्त धूळच धूळ. परत आपापल्या कपड्यांनी फटाफट साफ करून घेऊ. सो त्यांची काय म्हणता मधली सुट्टी झाली नसावी, नाहीतर परत मला अर्धा एक तास टाईमपास करावा लागेल. मधली सुट्टी म्हणजे लंच ब्रेक. चला, आज ट्रॅफिक नाही एवढी, त्यामुळे पटकन पोचून जाईल. फायनली आपले झेरॉक्स काढून झाले. आता चला ऑफिसमध्ये कागदपत्र सबमिट करायला. लई लांब आहे झेरॉक्स दुकान. एक झेरॉक्स दुकान चालू नव्हतं. एका झेरॉक्ससाठी लई लांब यावं लागलं. वरती पतंग अडकलेली दिसते. वा, खूप दिवसानंतर वाकडला घाण बघायला आलो. आता रोडचं काम चालू आहे. फायनली मी आलो आहे आणि मला त्यांनी एक फॉर्म भरायला दिला आहे. जो फॉर्म आहे पटकन फॉर्म भरूया. लिहायची आता लिहायची काही मला सवय राहिली नाही आहे, तर माझं अक्षर खूपच जास्त घाण. फायनली झालं सगळं. त्यांनी मला रेग्युलेटर आणि वायर दिली आहे. रेग्युलेटर आणि वायर घेऊन मी चाललो आता घरी. त्या सिलेंडर येईल उद्या. फायनली आज सगळं काम करून आलो आहे मी घरी. आज माझ्या गाडीच्या टायरमध्ये थोडी हवा कमी वाटते. मला असं वाटतं टायर तर नवीन टाकलं आहे, पण मे बी थोडंफार हवा कमी झाली असेल. मागे पण बघूया. मागे बरोबर आहे. मला गाडी धुवावी लागणार आहे. ठीक आहे, बघूया त्यांनी कशी नळी दिली आहे, बरोबर दिली की नाही. तर फायनली आपल्याला या दोन गोष्टी त्यांनी दिल्या. हे काय आहे? हे रेग्युलेटर आहे वाटतं. ओके, हे रेग्युलेटर हे महत्त्वाचं असतं. आणि ही नळी ही आपण काय फोडत नाही. ते उद्या आले का तेव्हाच फोडू, नाही तर ते म्हणतील तुम्ही काहीतरी गडबड केली आहे. तर फायनली सगळं काम झाल्यावर आता भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय. हे जे पण काय रेग्युलेटर असतं हे असं जर टाकायचं आणि असं हे चालू हे बंद, हे चालू हे बंद. याला ही नळी जाणार गॅसला आणि ही नळी सिलेंडरला. ओके.